तर्पण करताना अंगठ्याने पाणी का देतात? आता असं आहे, आपण कोणतेही कर्म जेव्हा करतो तेव्हा आपल्या संस्कृतीप्रमाणे सर्व कर्म करताना आपल्या 5 बोटांमध्ये जो पंचमहाभूतांचा समावेश असतो त्याप्रमाणे आपण वापर करत असतो. आता मधल्या बोटाचा वापर कुलधर्म, कुलाचार म्हणजे देवांसाठी जे पाणी सोडतो तेव्हा करतो, तेव्हा त्याला देवतीर्थ म्हणतात. मधल्या बोटाने जेव्हा सोडतो तेव्हा. तसेच करंगळीच्या मुळापासून तर्पण करून पाणी जे सोडले जाते त्याला ऋषीतीर्थ म्हणतात. आणि अंगठा हे हाताचे महत्त्वाचे बोट आहे आणि ते शरीरातील अग्नितत्वाचे काम करते. म्हणून पितरांना अग्नितत्वावरून म्हणजेच उजव्या हाताच्या अंगठ्यावरून पाणी दिले जाते, त्याला पितृतीर्थ म्हणतात. म्हणून अंगठ्याने पितरांना पाणी द्यायचे असते.